नमस्कार, आपण पाहत आहोत आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। मी राकेश पावरा। धडगाव तालुक्यातील गाटली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। या ग्रामसभेदरम्यान काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर असे आरोप केले आहेत। ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकास कामाचे हिशोब हा सार्वजनिक करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामसभेतील या गोंधळानंतर काही ग्रामस्थांनी प्रसार माध्यमातून विविध अशा प्रतिक्रिया देत पंचायतीवर आरोप केले आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शाळा दुरुस्तीसाठी आलेला निधी वापरण्यात आलेला नाही असा देखील दावा ग्रामस्थांनी केला आहे। तसेच गावामध्ये रस्ते नाही, पाणी पुरवठा योग्य केला जात नाही, हँडपंप दुरुस्ती नाही, असे विविध असे आरोप त्यांनी केलेले आहेत। शिवाय ग्रामसेवक हा नियमित येत नसल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलं आहे। केवळ झेंडा फडकवण्यासाठी ग्रामसेवक वर्षातून 2दा येत असल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एका वर्षात पेसाचाच 1 करोडच्या लगभग 70-80 हजार रुपये 70 लाख पर्यंत हे पेसाचे निधी कोणीच मीटिंग घेत नाही, काहीच नाही। 5 वर्षात काहीच मीटिंग जाहीर मीटिंग नाही, काहीच नाही। आमची मागणी लोकांची चांगली सोय व्हायला पाहिजे, एवढं भ्रष्टाचार नको करायला पाहिजे। म्हणजे ग्रामसेवक, बीडीओ, सरपंच आणि बीडीओ आणि विस्तार अधिकारी हे सगळे मिळून काय करतात ते आम्हाला माहित नाही। त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे। ग्रामसेवक आहे तर एकदम तो सांगतो मी कलेक्टरला घाबरत नाही, मी गावकऱ्यांना मी घाबरत नाही, तुम्ही कोण आम्हाला बोलणार, असं माझं 2-1 मीटिंग मध्ये बी विषय झाला, तसंच बोलतो तो। जिल्हा परिषद शाळा हाकडी केली। शाळा दुरुस्तीसाठी पैसे आलेले होते 13 लाख रुपये। ही शाळाची दुरुस्ती अशी व्यवस्था आहे। या सर्व आरोपांवर गाटली ग्रामपंचायतीचे सरपंचांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरपंचच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये विकास कामही व्यवस्थित केल्याचा दावा देखील सरपंचांनी केलेला आहे। मग खर्च करताना आम्ही सगळं ग्रामसभा मीटिंग घेतो आणि लेखा किती निधी आहे काय आहे ते वाचून दाखवतो आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळं कामे करतो आम्ही। आणि जे आमच्यावरती आरोप करताय हे सगळं खोटं आहे। जे कामे केले ते सगळे ऑनलाईन आहे, ते सगळे कामे दिसतात। आणि जे बाकी हे इथे नाही केलं, तिथे नाही केलं, तुम्ही वाचून नाही केलं, ते आम्हाला खर्च वाचून नाही दाखवला असे ते सांगतात, ते खोटं आहे। गाटली ग्रामपंचायतमध्ये 5 वार्डे आहे। त्या 5 वार्डामध्ये सगळे सदस्य आहे आणि ग्रामस्थ आहे, त्यांना विचारून जे आम्ही तिथे कामे करतो। वरती कामे झाले पण कागदावरती दाखवतात, प्रत्यक्ष कामे नाही झालं असं सांगतात विरोधवाले। पण जिथे जिथे कामे केले तिथे इंजिनियर साहेब गेला, तिथे काम बघितला, त्याशिवाय त्यांनी रेकॉर्डिंग केले, त्याचप्रमाणे तो सगळं त्याचा विल्हेवाट झाला। आणि उद्या उठून कोणी चौकशी आला ते आम्ही जे काम आहे ते आम्ही दाखवायला तयार आहे आणि समोर जायला तयार आहे। प्रत्यक्ष कामे केलेले आहे आम्ही। गाटली ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेमध्ये झालेला गोंधळ तसेच सरपंचाचे आता दिलेले स्पष्टीकरण या प्रकरणामुळे तालुक्यामध्ये या ग्रामपंचायतीची चर्चा जोरदार सुरू आहे। आता या प्रकरणामध्ये प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार, नमस्कार।